काय नाव आहे बाबा तुमचं? किसन हिरामन विषय गाव कोणतं आहे तुमचं? महानेर तालुका अंबड, तालुका अंबड जिल्हा जिल्हा जालना. बरं, तुम्ही तुमच्या मुलीसाठी गोळ्या औषधं न्यायला आलते. हो. हा? तुमच्या मुलीला कशाचा त्रास होता? साधेवातच. सांधेवाताचा त्रास आहे. लय त्रास आहे का तिला जबरदस्त? हो त्रास होता पण आता कमी झाला. बरं बरं. संधिवातामुळं तिच्या शरीरामध्ये सगळे सांधे सुकायचे तिचे. सांधे हात हा? पाय तिचं. तिला चालता येत नव्हतं, इतका त्रास होता. सगळ्या सांध्यांमध्ये सूज राहायची. हा. हा? म्हणजे संधिवातामुळं ती खूप त्रास होता तिला. हो लय म्हणजे तुम्ही काय? तिला कुठं कुठं दाखवलं? आम्ही औरंगाबाद तिथे तिथे घेऊन गेलो नाही. बरं, लय पैसे खर्च केले तिच्यासाठी. लय पैसे काय लय दवाखाने लय. एखादे पैसे गेले असते. हो बरं लय खरं बरं. फार काय. म्हणजे 25-30 लाख रुपये तुम्ही तिच्यापर्यंत आतापर्यंत खर्च केले तिला. 10 वर्ष जागेवर होती मुलगी. 10 वर्षापासून एका ठिकाणी होती. आम्ही तिला बसून संडासला देत होतो दोघे धरून. हां, म्हणजे तिला उठताच येत नव्हतं. नव्हतं. संधिवात तिच्या शरीरात इतका होता. हा? कधी एका ठिकाणी पडून होती. वडील होते. हा? म्हणजे तिला हालता येत नव्हतं, काही नव्हतं. काही नव्हतं. हा? तुला कुठं जायचं असलं तर तुम्हाला उचलूनच न्यावं लागायचं तिला. उचलून द्यायला लागत. जातच नव्हतं आम्ही तिच्या वयाने. हां, पुढं. म्हणजे आता कुठं तुम्हाला जाऊन ते सगळं करते घरचं. बरं, पाणी, बरं. चट, फिरायचं म्हणजे वगैरे चट. तुम्ही इथं तिला घेऊन आले. हा? आणि इथं ट्रीटमेंट दिल्यापासून हा? फरक पडला. म्हणजे आता 5-6 महिने झाले तिला. 5-6 महिने. हा? तर ते आता घरचं काम करते. चट चट हा? चट फिरू शकते ती आता. ते आता चालती फिरती का? चालते चांगली हा? चालते. चांगली चालती फिरती, घरचं काम करते. हो सगळं हा? सगळं चट करते ती. बरं बरं बरं. मुलगी चांगली झाली आपली आता. बरं बरं. म्हणजे लोक म्हणते संधिवाताला फरक पडत नाही. हा? मला नाही पण आपल्याकडे 100% संधिवाताचा फरक पडला. नाही, चांगला गुण आला हा? आता. म्हणजे वाताला तुम्ही बाहेर जगामध्ये कुठं पण फिरा. हा? हा. दवाखान्यामध्ये पण फरक पडत नाही. नाही, आम्ही आहे लय का नाही? फिरलेलो आहे. तिला लय मोठ्या मोठ्या दवाखान्यात दाखवलं तुम्ही. बाळाला महिनाभर होतो मी घेऊन. ॲडमिट हा ॲडमिट होती तिला. admit होतो. हां, वातामुळं पण काही फरक नाही पडला. नाही ते म्हणे एक डॉक्टर म्हणजे झाला ते म्हणे होणार नाही म्हणे. आयुष्यभर अशीच राहणार हो. म्हणजे. पण ते आम्हाला आता पण मी तर तुम्हाला किती सांगितलं देवाची कृपा झाली आणि देवाने तुम्हाला इथं पाठवून दिलं आपल्याकडे. काहीतरी हा ते चांगलं व्हायचं असेल तर. चांगलं व्हायचं असेल तर बरोबर देव मार्ग दाखवतो असतो मार्ग चांगला. इथं आल्यापासून म्हणजे तिचा म्हणजे वाद शरीरातला एकदमच निघून गेलाय आता. असंच मानायचं आता. हो, म्हणजे आता ती एकदम म्हणजे एका ठिकाणी पडूनच होती ती. पडूनच होती ती. ती आता उठून स्वतःचं काम करते, सगळं घरचं करते. काम करते. हा? फिरत आता सगळं लागलं काय फिरत. लागलं ती सगळं जाते. अरे वा 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 वा. लय शांत झाली पोरगी आता. म्हणजे आता ती बाहेर सगळीकडे फिरते ती. सगळीकडे फिरते सकाळी मंदिरात. म्हणजे त्यामध्ये याला पुनर्जीवन म्हणायचं याला. हा? नवा जन्म झाला. हा, नवीन जन्म झाला. म्हणजे एखादा माणूस असं बेडवरती पडून होतं. पडून होता. हा, 7-8 वर्ष एका ठिकाणी पडलेला माणूस, पडलेली बाई एक आता सगळ्या कार्यक्रमात त्याच्यात जाते म्हणल्यानंतर. मुलगी 18-19 वर्षाची हा. मुलगी. अच्छा. ती बाहेर गेली. हा, बाहेर हा. घेऊन आलो इथं. हो, अशी आलते आली. आलते. तिला खूप त्रास होता, प्रचंड त्रास होता तिला. ती रक्त जवळ तपासला मग विला त्याला गोळ्या दिला. हो, बरोबर ते बरोबर. आता तर माझा होतं आता कुठं जाऊ शकते ना तिला. अशी बरं, झाली ती आता. चांगली झाली ती चिंता आता. नाही राहिली तिची. चला, ईश्वराचा तिला आशीर्वाद मिळाला आता. देवाची सेवा बी करते बरं की. हो, ईश्वराने तिला चांगला आशीर्वाद दिलेला आहे. आम्ही इथं काय फक्त गोळ्या औषधाच्या माध्यमातून हो, प्रयत्न पण कसं करतो. ते निमित्त झणी प्राणी केला का असं असते का असं सांगतो. तुम्ही पण तुमचं नाव घेऊन आम्ही नाही नाही, लगेच हाय, आम्ही 50 दवाखाने केले तिला नाही गुणच नाही, नाही. हाय हाय. लहान दवाखाने पण तिथे गुण आणला आम्हाला. नाही नाही, त्याचं तर ते वर्णन करून आम्ही चांगले चांगले. मागचे एवढे झाले पुढे केलं आम्ही काहीच नाही फरक. जालन्यात बी गोळ्या आहेत तुम्ही लय दिवस हां पण काहीच फरक नाही. हां, इथं आल्यापासून आम्हाला खूप चांगला फरक चांगलं पडला झालं. तिला. मुलगी चांगली झाली आमची असं म्हणा तुम्ही. हो, नाही तिला नवीन जीवन मिळालं. नवीन जीवन. हो हो, चालतं. समाधानी आहे तुम्ही. समाधान हा. आमचं ताणच गेला तुझा असं बरं बरं. लय चांगलं झालं.